नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. फेब्रुवारी आणि मार्च हप्ता हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींना सोबत मिळणार आहे का? लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये हे मिळणार आहे का, की 1,500 रुपयेच फक्त फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे? काय आहे आत्ताचे नवीन आलेले अपडेट, हे आपण सर्व महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत ते फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे, कारण की फेब्रुवारी महिना संपलेला आहे आणि मार्च महिनासुद्धा आता जवळजवळ संपण्यात आलेला आहे. आज मार्च महिन्याची 22 तारीख उजाडलेली आहे, परंतु अजूनही लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचा GR अजून महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत जाहीर केलेला नाही. कारण की जरी GR न आणता तुम्ही हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँकेत DBT करणार असला तरीसुद्धा अजूनपर्यंत शासनाने तसे कुठलेही अपडेट हे दिलेले नाही. कारण की आता मान्य आहे की तुमचं आता विधानसभेमध्ये अर्थसंकल्प हा सुरू आहे, बजेट हा सुरू आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी जर तुम्ही संपूर्ण वर्षभराची 12 महिन्यांची जर तरतूद केलेली आहे, तर लाडक्या बहिणींना तुम्ही वेळेत हप्ता हा दिला पाहिजे. कारण की जरी महाराष्ट्र सरकारने तरतूद करून ठेवलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने जरी संबंधित विभागाला हा दर महिन्याला वेळेमध्ये जरी निधी हा पाठवलेला असला तरीसुद्धा प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना हा दर महिन्याचा हप्ता यायला उशीर का होतो? म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यातच मिळायला हवा, 10 तारखेपर्यंत मिळायलाच हवा. तर फेब्रुवारी महिना तर संपलेलाच आहे आणि आता मार्च महिनासुद्धा संपण्यात आला. म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये न मिळता फेब्रुवारी संपून गेलेला आहे आणि वरून मार्च पण जवळजवळ संपायला आलेला आहे. तरीसुद्धा असे का होते? या पाठीमागे काय काय कारणे आहेत आणि या पाठीमागे म्हणजे कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत, हे मात्र आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की महाराष्ट्र सरकार जर वेळेत संबंधित विभागाला प्रत्येक महिन्याचा निधी हा पाठवत असेल आणि जर संपूर्ण 12 महिन्यांची तरतूद जर आपल्या महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींसाठी करून ठेवलेली आहे, तर हप्ता मिळण्यास विलंब का होतो? कारण की लाडक्या बहिणी बघा आतुरतेने वाट बघत असतात आणि जर तुम्हाला योजना बंद करायची नाही तर लाडक्या बहिणींना वेळेत हप्ते हे मिळालेच पाहिजे. कारण की सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या पात्र आहेत, गरजू आहेत आणि लाडक्या बहिणी या दर महिन्याला त्याच महिन्याची हप्त्याची मागणी करत आहे. म्हणून सरकारने प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्याच महिन्यात आणि समजा फेब्रुवारीचा हप्ता हा 10 फेब्रुवारीपर्यंत हा कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हा DBT झालाच पाहिजे. मार्च महिन्याचा हप्ता मार्च महिन्यातच 10 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेत DBT हा झालाच पाहिजे. परंतु अजूनपर्यंत आपण या मागण्या करूनसुद्धा असे हे घडत नाही. तर या पाठीमागे अनेक कारणे आहेत, अनेक या पाठीमागे समस्या आहेत. तर शासनाने फक्त एवढेच करावे, सर्व समस्या आणि सर्व प्रॉब्लेम्स हे निवारण करून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना त्याच महिन्यात द्यावा, ही सरकारला विनंती आहे. आता वळूया आपण महत्त्वाच्या अपडेटकडे. तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सोबत मिळणार आहे का? तर याचे उत्तर आहे हो. कारण की असेच अपडेट आता माध्यमांच्या द्वारे सुद्धा हे कळविण्यात आलेले आहे
आणि हे आत्ताचे ताजे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे की लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकार फेब्रुवारी आणि मार्च असे दोनही महिन्याचे हप्ते हे 3,000 रुपये हे सोबत देणार आहे. असेच अपडेट माध्यमाच्या द्वारे सुद्धा कळविण्यात आलेले आहे. तर ज्या लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते राहिले आहेत त्यांना सोबत 3,000 रुपये मिळणार आहेत. असेच आत्ताचे या क्षणाचे अपडेट आहे. तर बघूयात, उद्या सोमवार आहे, 23 मार्च आहे. तर उद्या GR निघतो का, की महाराष्ट्र सरकार GR न आणताच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे हप्ते जमा करणार आहे. जसेही पुन्हा नवीन अपडेट येईल तसे आपला आज संध्याकाळी 7 वाजेचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी नव्याने सर्व नवीन अपडेट येणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी आठवणीने कमेंट करा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का? कारण की ज्या बहिणींची EKYC राहिलेली होती अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा मिळालेला नव्हता. महत्त्वाचे अपडेट हे आहे की ज्या बहिणींनी नंतर म्हणजे उशिराने EKYC केली त्यांना जानेवारीचा हप्ता त्यांचा राहिला होता आणि बाकी बहिणींना ज्यांची EKYC पूर्ण होती त्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा आलेला आहे. तर उशिराने EKYC केलेल्या लाडक्या बहिणींना आता जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च असे हे 3ही हप्ते हे सोबत मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी, तुम्ही जर तुमची EKYC ही व्यवस्थित आणि अचूक पूर्ण केली असेल आणि तुमची EKYCची अपडेट महाराष्ट्र सरकारपर्यंत जर ते अपडेट व्यवस्थितरित्या पोचले असेल तर तो डेटा सरकारने अपडेट केलेला आहे आणि लाडक्या बहिणींना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 3ही हप्ते हे सोबत मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी ज्यांची EKYC पूर्ण केलेली आहे अचूकरित्या त्यांनी काळजी करू नये. लाडक्या बहिणी बघा, आता वळूया आपण दुसऱ्या अपडेटकडे. सर्व लाडक्या बहिणी की अशा ज्यांची EKYC राहिलेली आहे तर 31 मार्चपर्यंत तुम्ही लवकरात लवकर EKYC तुमची पूर्ण करा. कारण की आता 7 दिवस राहिलेले आहे. तर तुमची वेबसाईटवर जर EKYC राहिलेली असेल तर वेबसाईट ही 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. लवकरात लवकर जाऊन सर्व लाडक्या बहिणींनी आपली EKYC पूर्ण करून घेणे, तरच तुम्हाला आता यापुढे तुम्ही योजनेमध्ये राहणार आणि तुम्हाला नियमित लाभ मिळणार आहे. असेच आपल्या महाराष्ट्र शासनाचे अपडेट हे जाहीर झालेले आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी या वेबसाईटवर EKYC करू शकत नाही, ज्या लाडक्या बहिणी EKYC राहिलेली आहे त्यांची अन्य कारणांमुळे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण नव्याने सेपरेट व्हिडिओ पुन्हा आणणार आहोत. तर आपण सर्व लाडक्या बहिणी चॅनलशी जुळून राहण्यासाठी आपण चॅनल आपले आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. ऑल हा पर्याय निवडा आणि व्हिडिओला सर्वांना शेअर करा आणि लाईक करा.